महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आहे. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. योजनांकरून लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची EKYC आता लवकरच तारीख संपत आलेली आहे आणि त्याचं जे स्टेटस आहे म्हणजे EKYC आपली झाली का नाही याचं स्टेटस कशा पद्धतीने काढू शकता या संदर्भात आपण माहिती देऊ. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचं म्हणजे एक लाडकी बहीण योजनेची EKYC करण्यासाठी वेबसाईट देण्यात आलेली आहे. ती वेबसाईटला आपण अधिकृत वेबसाईटची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये मी पिन केलेली आहे. तिथे आपण जाऊन डायरेक्टली या लिंकवरती येसाल. आल्याच्यानंतर सुरुवातीस EKYC मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी एक वेबसाईट दिसेल. वेबसाईटवर आल्याच्यानंतर लाभधारी आधार क्रमांक या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं लाभधारी पर्याय जे आहे इथं आपला कोणी लाडक्या बहिणी योजनेचा काय करायचं आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चा भरायचा आहे. तुम्ही जर EKYC केली असेल तर केली का नाही हे तुम्हाला सहज लक्षात येणार आहे. इथं लाभधारी आधार क्रमांक टाकला, कॅप्चा टाकला आणि मी सहमत आहे इथं करून OTP पाठवा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समजून जाईल EKYC केली असेल तर आपल्याला अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज येईल, या आधार क्रमांकाची EKYC पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला एक पॉपअप येईल. इथे आपण पाहू शकता कशा पद्धतीचे अशी EKYC तुमची झालेली आहे. आणि EKYC झाली नसेल तर तुम्हाला एक OTP येऊन तुमचा EKYC तुम्ही पूर्ण करू शकता. आणि EKYC झाली असेल तर असा पूर्ण झाल्याच्या नंतर तुमची EKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली अशी EKYC पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला मेसेज येईल. अशा पद्धतीने स्टेटस चेक करू शकता.